काय रे, हसतोस कसला माझ्याकडे बघून? बास झाले प्रयत्न तुझे, आता जरा जपून. कधी कधी दाखवतोस तू तुझे अनेक नखरे मला. कधी कधी दाखवतोस तू तुझे अनेक नखरे मला. आनंदाच्या दुःखाच्या तुझ्या नाना अभिनय कला. चेहऱ्यावरचे भाव तुझे रे कितीक वेळा खोटे होते. चेहऱ्यावरचे भाव तुझे रे कितीक वेळा खोटे होते. प्रेक्षक होते जवळचे तरी त्यांच्या पुरते आभास होते. म्हणून सांगतो मित्रा माझ्या, घे रे थोडस ऐकून. तू असाच आहेस समजतील ते भाव तुझे हे खोटे पाहून. तू असाच आहेस समजतील ते भाव तुझे हे खोटे पाहून. बास झाले प्रयत्न तुझे, आता जरा जपून. स्वतःवरती हसण्याचा छंद तुझा मज ठाऊक आहे. स्वतःवरती हसण्याचा छंद तुझा मज ठाऊक आहे. फुगलेले पोट तुझे रे कितीक गोष्टी लपवत आहे. अरे जाड जाड तू कितीक वेळा कितीक लोके बोलून गेली. हिणवत चिडवत विनोद तुझा तू करत किती वर्षे सरली. गणेशापरी चुकाच पोटी घेशील किती भरून. चूक तुझी की गुन्हा त्यांचा जरा दाखव तर बोलून. अरे बास झाले प्रयत्न तुझे, आता जरा जपून. सांग खरे रे भल्या माणसा, भांडण करावे वाटते का? हाताने पायाने कोणा तुडवावेसे वाटते का? सांग खरे रे भल्या माणसा, भांडण करावे वाटते का? हाताने पायाने कोणा तुडवावेसे वाटते का? नको करू प्रयत्न मित्रा, ओळखतो मी तुला बराचसा. वाटले जरी मारावे कोणा, संयम हाती तुझ्या पुरेसा. नको करू प्रयत्न मित्रा, ओळखतो मी तुला बराचसा. वाटले जरी मारावे कोणा, संयम हाती तुझ्या पुरेसा. दाखवतोस बाहेर सगळ्यांना मला कोणाची भीती नाही. अंतरी तुला भयाचा स्पर्श सांग कधीच झाला नाही. बघ वरती मिळव नजरा, बघ तुझे तू विचारून. बघ वरती मिळव नजरा, बघ तुझे तू विचारून. असत्य भाषण करेल वाचा, सत्य कळेल नजरेतून. बास झाले प्रयत्न तुझे, आता जरा जपून. बाहेर बाहेर म्हणतील सारे, अरे हा किती कमाल आहे. बाहेर बाहेर म्हणतील सारे, अरे हा किती कमाल आहे. देह बोली जरी इतकी सुंदर, परी अंतरी खळबळ आहे. अंतरातला कोलाहल जरी तुला ओरडून सांगत आहे.
अंतरातला कोलाहल जरी तुला ओरडून सांगत आहे, दुर्लक्ष किती रे करशील आता, जरा अंतरी डोकावून पाहे. तूच घातला तुझा मुखवटा, सांग कसे रे दिसते पाहून. मुखवट्याचे चित्र हासरे, तयार केले तू रेखाटून. बास झाले प्रयत्न तुझे, आता जरा जपून. कधी कधी येतात क्षण, शरीर आपलं ऐकत नाही. दाखवला जरी क्रोधाग्नी, आतलं पाणी वाळत नाही. तुला सांगतो मेकअप करून भावना लपवता येत नाही. तुला सांगतो मेकअप करून भावना लपवता येत नाही. नको नको म्हणत असताना पाणी व्हायचं थांबत नाही. म्हणून सांगतो कधीतरी रे, म्हणून सांगतो कधीतरी रे, घे स्वतःला खरं पाहून. बास झाले प्रयत्न तुझे, आता जरा जपून. दिसले का प्रतिबिंब तुझे रे, का मुखवट्याचे दर्शन. दिसले का प्रतिबिंब तुझे रे, का मुखवट्याचे दर्शन. मी नुसताच तुकडा काचेचा, मी काय पाहणार अंतरीचे गुण. रोज रोज येतोस तू, चाचपतोस सर्व काही. बघतोस तू निरखून निरखून, काही खरं तर दिसत नाही. सांगतो शेवटी एकच गोष्ट, पुसून मला स्पष्ट दिसत नाही. फसवून फसवून स्वतःला कोणी सुखानं जगत नाही. म्हणून सांगतो कळवळीने, जरा घे माझं ऐकून. म्हणून सांगतो कळवळीने, जरा घे माझं ऐकून. नको लपू नको फसवू, नको त्रास स्वतःवर ओढून. नको लपवू नको फसवू, नको त्रास स्वतःवर ओढून. संपली कविता. हे काही प्रसंग होते, अनुभव होते, काही घटना होत्या तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यातल्या. जीवनातले ताण तणाव, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन आपण इतकं वाढवून ठेवलंय की निर्भेळ जगायला वेळच नाही. म्हणून हा आरसा सांगतो आहे आपल्याला, कधीतरी केव्हा तरी दिवसातला काही वेळ तरी मुखवट्याशिवाय जगूया. तसा प्रयत्न तरी करूया. म्हणून या कवितेत माझ्या जागी प्रत्येकाने स्वतःला पाहावं आणि या मुखवट्याचा त्याग करून जीवनातले काही क्षण फुलवता येतील का ते पाहावं. म्हणून केला होता हा गोड खटाटोप.
ज्यामुळे तुका म्हणे होय मनासी संवाद, आपलाची वाद आपणासी.